हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया. आजचं रुटीन काय काय आहे. आणि आज ना थोडी तब्येत ठीक आहे. आपला दात दुखत होता ना तो पण आता थोडं ठीक आहे. कारण 2-3 दिवस ना खूप असा त्रास झाला. औषध वगैरे दिली होती तर आता ठीक आहे. आणि आज मला संध्याकाळी परत हॉस्पिटलला जायचं आहे. कारण दाताची ट्रीटमेंट करायची म्हटलं ना तर हॉस्पिटलच्या वाऱ्या ह्या होतातच. सारखं सारखं ते बोलवत आहेत. तर आता 2-3 दिवस झाले तर आज आपल्याला परत संध्याकाळी जायचं आहे. दुपारी फौजींना टाईम नाही त्यामुळे आम्ही संध्याकाळी जाणार आहे. आता सकाळचे ना 11:45 वाजल्यात. स्वयंपाक माझा सगळा आवरला आहे. फक्त चपात्या राहिल्यात त्या आता गरमागरम बनवीन. बाकी भात तर लावला आहे कुकरला, डाळ भाजी झाले. फौजींना टिफिन द्यायचा आहे त्यामुळे म्हटलं चला स्वयंपाक पहिला आवरून घेऊया. कपडे वगैरे झाल्यात. तर सकाळ सकाळची कामाची खूप गडबड असते रोजच्यासारखीच. मुलं अर्णव कुणाला स्कूलला गेल्यात, फौजी ड्युटीला गेल्यात. माझं घरातलं काम आवरायचं चाललं आहे. आणि आज थोडं ना छान वाटते, थोडं नाही जास्तच छान वाटते. कारण दाताचं दुखणं असं आहे की काहीच काम सुचत नव्हतं आणि सारखं लक्ष जायचं ती दुखते. पण आज ठीक आहे, खूप छान वाटते. तर चला करूया व्हिडिओची सुरुवात आणि बघूया आज दिवसभराचं रुटीन काय काय आहे. व्हिडिओ कंटिन्यू नक्की करेन. प्रत्येक वेळेस म्हणतो व्हिडिओ कंटिन्यू करेन, पण कधी कधी होत नाही. आज मी नक्की प्रयत्न करेन. नाहीतर असं होते आज तर थोडा, उद्याचा थोडा, परवाचा थोडा, असं व्हिडिओ थोडा थोडा होते. आणि परवा दाताचं दवाखान्यात वगैरे गेलं तेव्हा मी थोडासा घेतलेला व्हिडिओ तो मी अपलोड केला आहे. बाकी काय मला घ्यायलाच जमलं नाही, कारण घरी आल्यानंतर एवढा त्रास झाला ना व्हिडिओ घ्यायलाच जमलं नाही. तर म्हटलं चला आज आता व्हिडिओ सुरुवात करूया आपण. तर बघूया माझी बाकीची कामं काय काय आहेत. आणि चला आता घरातली ना सगळी कामं आवरल्यात. फौजीचा टिफिन द्यायचं टाईम झालं आणि स्वयंपाक वगैरे पण आवरलाय. आणि चला आता फौजींचा टिफिन वगैरे देऊन आली. अजून कुणाला आणायला जायला ना मला वाटतं 15-20 मिनटं आहेत आपल्याकडं. तोपर्यंत म्हटलं माझी अजून एक्स्ट्राची काही कामं आहेत ती करूया. कारण कुणाला आला की त्याला जेवायला द्यायचं, त्याला झोपवायचं, मग त्याच्यामध्ये टाईम निघून जाते. तर आज ना मला राशनचे तांदूळ मिळाले आहेत. कारण आता इथं आहे ना राशन मिळतं फौजींना. तर तेच तांदूळ वगैरे येतात. थोडेफार ते साफ करावे लागते. तर आज म्हटलं त्यांना साफ पण करूया. आणि इडलीसाठी पण थोडं भिजवायचं आहे. मुलांना रोज रोज चपाती भाजी टिफिनला कंटाळतात. कधी तर म्हटलं इडली वगैरे द्यावं. तर बघूया आता भिजतात की नाही, कारण थोडं थंडीचं वातावरण आहे. तर इडलीचं पीठ भिजायला थोडंसं हे होते. तर चला बघूया ट्राय करून. आता इडलीचं पीठ पण भिजायला ठेवते, डाळ आणि तांदूळ. आणि हे बघा तांदूळ आहे तेवढं, ते पण मला छान आता त्याला निवडायचे. आणि ही गावाकडून येताना सुटली आणली होती म्हणजे तांदूळ निवडायला, ते पण आहे माझ्याकडं. तर चला आता इथं ना थोडंसं आपल्या म्हणजे घराच्या समोर छोटंसं जागा आहे तर तिथंच म्हटलं हे तांदूळ वगैरे क्लीन करूया. कारण ह्याच्यामध्ये बारीक बारीक ना असं म्हणजे खूप अशी घाण आहे. तर चला छान आता याला मी साफ करून घेते. कुणाला आणायला अजून भरपूर असा टाईम आहे आपल्याकडं. तोपर्यंत माझे सगळे तांदूळ पण स्वच्छ करून होतील. आणि ओढणी पण डोक्यावरती घेतो, कारण खूप अशी धूळ आहे त्यामुळे माझे केस पण खराब होते. तर चला आता लागूया पटपट आपण कामाला, नाहीतर वेळ होऊन जाईल. आणि चला तर तांदूळ वगैरे सगळे निवडून झाले. त्याच्यानंतर याच्यामध्ये डाळ आणि तांदूळ मी एकत्रच भिजायला घातल्यात. आणि सुपले म्हणजे सूप वगैरे आहे ना ते पण आता खराब झालं तर त्याला पण धुतलं. बाकीचे छोटीशी पाटी आहे ना तिला पण धुवून ठेवली. आणि इडलीचं कसं आहे थंडीमध्ये फुगत नाही त्यामुळे म्हटलं उन्हामध्येच ठेवावं. उन्हामध्ये ठेवल्यानंतर फुगते. तर बघूया आता.
आणि चला आता खुर्नाला आणायचं टाईम झालं आहे. मी पण माझे केस वगैरे थोडेसे ठीक करतो, हातपाय वगैरे धुवून घेतो, कारण खूप असं ड्रेसवरती ना पूर्ण पांढरं पांढरं लागले. सगळं क्लीन करून आवरते मी आणि जाते आणायला. 5 मिनटं आहे अजून माझ्याकडं. तर चला करा ब्लॉग कंटिन्यू. खुर्नाला घेऊन येते, त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते. आणि चला आता माझं आवरलं, केस पण विंचरले. जाऊया आपण खुर्नाला आणायला. टाईम झाले, गाडीचा आवाज पण आलाय, तो आला असेल. मी जात्या सायकल वगैरे घेऊन, तोपर्यंत तो तिकडून येतोय. येताना मग सायकल येऊन येईल. चला तर. बस चला लाव व्यवस्थित. चला आता खुर्नाला घेऊन आलोय आपण. आणि खूप दमवतो, सायकल येऊन फिरायचं असतंय कुठं कुठं. चला तर जाऊया, आता जेवण करूया, खूप वेळ झालाय आज तर. आणि आता ना संध्याकाळची वेळ होती, दुपारी मला व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही. आणि इथं ना ही सॉसची बॉटल आहे. तर खूप दिवस झालं म्हणत होते ह्याला डेकोरेशन करूया, काही टाईमच भेटलं नाही. आज थोडा टाईम होता तर म्हटलं चला त्याला कलर वगैरे लावूया, कारण स्वयंपाक वगैरे सकाळी जास्त बनवला होता. आता थोडंफार माझ्याकडे टाईम होतं. इथं कृणाल पण आला हेल्प करायला. म्हटलं मम्मा मी पण कलर देतो. थोडाफार त्यानं कलर दिला, बाकी सगळा कलर मीच दिला. आणि अशा आपल्या आता बॉटल तयार झाल्या. ह्याच्यावरती आता छान छान मी फुलं वगैरे बनवीन. चला तर करा संध्याकाळचं रुटीन कंटिन्यू. आणि कुणाला ना स्कूलमधून घेऊन आलो, त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं. दुपारी मस्त आराम केला, व्हिडिओ वगैरे काय घ्यायला जमलाच नाही. आणि आता 5 वाजलेत, फौजी पण ड्युटीवरून आल्यात. फौजींचा माझा छान चहा झालाय. आणि कुणालचं आपलं चाललंय पेंटिंग, काय ना काहीतरी करायचं. म्हटलं चला करून दे. म्हणजे काय ना काहीतरी कामात बिझी असलेला चांगला असतो तो, नाही तर सगळीकडे पसारा वगैरे करेल. दुपारनंतर भांडी जेवलेली वगैरे सगळी क्लीन केली, झाडू मारला. जी आपली घरातली संध्याकाळची कामं असतात ती सगळी आवरल्यात. आणि आज आपल्याला दातासाठी ना हॉस्पिटलमध्ये बोलवलं आहे. तर त्याने आपल्याला 6:30 वाजताची अपॉइंटमेंट दिल्या, कारण खूप अशी गर्दी असते. तर ते बोलले तुम्ही 6:30च्या टायमाला या. तर आता 5 वाजलेत. आता कुणालचा मी अभ्यास वगैरे घेतो, कारण आल्यानंतर मला अभ्यास घ्यायला होणार नाही. स्वयंपाक वगैरे बनवावा लागणार. आणि आतापासून स्वयंपाक बनवायचं म्हटलं तर परत थंड होऊन जाईल चपाती वगैरे. आणि भाजी ना मी जरा एक्स्ट्राच बनवले सकाळी, तर भाजी आहे शिल्लक, तर होऊन जाईल. म्हणजे डाळ बनवली होती आणि थोडंसं मसुरा वगैरे पण आहे शिल्लक, तर भाजी काय बनवणार नाही, फक्त चपाती आणि भात. तर चपातीला कणिक पण आहे, फक्त भात लावायचा आणि आल्यानंतर चपात्या करायच्या. जास्त काही स्वयंपाकाचं नाही, कारण माहीत होतं संध्याकाळी आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे. तर सकाळीच थोडासा मी एक्स्ट्रा स्वयंपाक बनवला, कारण जाताना पण मग मला सगळं आवरून जायला पाहिजे होतं, आल्यानंतर पण बनवायला लागेल. त्या म्हटलं चला आज थोडंसं एक्स्ट्राच बनवूया. मला आता अर्णव कुणालचा अभ्यास घ्यायचा आहे. अर्णव तर करतोय, कुणालचाच घेते. अर्णवच्या एक्झाम चालू आहे, त्यामुळं त्याचा तो अभ्यासाला बसला आहे. कुणालचं काही अभ्यासाला बसत नाही, इकडं तिकडं नुसतं खेळायचं चालू आहे. तर चला करा ब्लॉग कंटिन्यू, बघूया काय काय होते. हॉस्पिटलला जाणार आहे, करा ब्लॉग कंटिन्यू. आणि आता इथं ना कुणालचा अभ्यास वगैरे घेत आहे. अर्णवचा एका साईडला चालू होता, कुणालचाच थोडा घ्यावा लागतो, कारण मग आपण लक्ष दिलं नाही ना हँडरायटिंग वगैरे छान काढणार नाही. अभ्यास करेल पण वाकडं तिकडं सगळं ते मग छान वाटत नाही. थोडं आपण समजून सांगितलं, बसून घेतला ना अभ्यास, मग छान करतोय. आणि इथं अर्णव पण चाललंय, फौजी शूट घेत आहेत. सगळीकडे पसारा वगैरे दिसतोय, कारण संध्याकाळी मुलं इकडं तिकडं काय ना काहीतरी टाकतात. बुक नोटबुक सगळीकडे पडलेले असतात. चला थोडा वेळ त्याचा अभ्यास घेते, करा ब्लॉग कंटिन्यू. आणि चला तर आता जाऊया हॉस्पिटलला, कारण आता टाईम झाले आपल्याला. मला वाटतं 6:15 6:30पर्यंत बोलवले. आता 6 वाजलं, जास्त काही लांब नाही, जवळच आहे. अर्णव कुणाला अभ्यास करतायत, तर बघूया. कुणाल पण नाही म्हणतो यायला, बाहेर थंडी पण आहे. आणि आता रात्रीची पण वेळ आहे, तर म्हटले बसतो आम्ही दोघं पण घरी. तर चला जाऊया.
आणि चला तर आता हॉस्पिटलला निघालो होतो. आज ना अर्णव आणि कुणाल दोघं पण घरीच होते. कुणालला तर आम्ही कायम घेऊनच जातो, पण आज रात्रीची वेळ पण होती, बाहेर थंडी पण होती, तर कुणाल पण म्हटला मी घरीच राहतो, टी व्ही वगैरे बघेल, थोडा वेळ अभ्यास वगैरे करीन. आणि अर्णव आहे सोबतीला. मी आले होते हॉस्पिटलला, पण पाठीमागच माझं सगळं लक्ष लागलं होतं की कुणाल कसा थांबतो आहे, अर्णवला दमवणार तर नाही ना, कारण अर्णवची उद्या एक्झाम होते आणि त्याला मग अभ्यास पण करून देतो आहे की नाही. फौजी म्हटले काही नाही, चल, बाहेर थंडी पण होती ना, कुणालला आधीच सर्दी खोकल्याचा त्रास आहे, बाहेर वाऱ्यातनं घेऊन गेलो असतो तर आणखी त्रास झाला असता. थोड्या अंतरावर आलो तर इथं ना आज मंगळवारचा बाजार असतो, तर सगळीकडे गर्दीच होती, स्टॉल वगैरे होते कपड्यांचे, भाज्यांचे वगैरे, तर इथं थोडं ट्रॅफिक वगैरे पण जास्त होतं. थोड्या वेळात आमची गाडी तिथं थांबली आणि आता इथं ट्रॅफिक रिकामं झाल्यानंतर आम्ही पण निघालो. आणि हॉस्पिटल आपल्या घरापासून 10-15 मिनटाच्या अंतरावर आहे, तर जास्त काही लांब पण नाही, जवळच होतं. घरामध्ये फौजींचा मोबाईल पण ठेवला होता. अर्णवला म्हटलं काही इमर्जन्सी तुला वाटली तर माझ्या मोबाईलवर फोन कर, आणि माझा मोबाईल घेऊन गेलो, कारण शूट वगैरे करायला लागणारच होता. चला तर आता थोड्याच अंतरावर हॉस्पिटल येईल, आपण जाऊन दाखवूया. आणि आपल्याला ज्या टायमाला बोलवलं ना त्या टायमामध्ये लगेच ते आपल्याला म्हणजे ट्रीटमेंट सुरू करतात आणि ते टायमातच बोलवत आहेत. इथं आता आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलोच होतो, तर बघूया आता आतमध्ये गर्दी आहे की काय. आणि गर्दी वगैरे काही नव्हती, आपला नंबर पण लगेच आला आहे. तर चला जाऊया आतमध्ये, करा ब्लॉग कंटिन्यू. आणि इथं आतमध्ये आल्यानंतर आम्ही आमचं नाव वगैरे तिथं दिलं रिसेप्शनमध्ये, बाकी आपली पर्ची वगैरे सगळं घेतलं. आणि आता इथं ना मला डोक्याला टोपी, गळ्यामध्ये सगळं असं घालायला दिलं होतं. आणि थोड्याच वेळ म्हणजे ट्रीटमेंट केली, लगेच बाहेर आलो मी. चला आता घरी जायचं, आणि जास्त काही वेळ लागला नाही, सगळी ही कामं आपली अर्धा तासात झाली. त्याच्यानंतर काही औषध वगैरे पण दिली होती, आता ती आणायची आहेत. तर इथलं तर काम झालं होतं, तर मार्केटमध्ये जाऊन औषध घेऊया आणि मग आपण घरी जाऊया. तर चला करा ब्लॉग कंटिन्यू. हॉस्पिटल ना थोडंसं एका साईडला आहे आणि मार्केट एका साईडला आहे, त्यामुळे औषधं वगैरे घेण्यासाठी आपल्याला हॉस्पिटलपासून मार्केटमध्ये जावं लागलं, कारण तिथं मेडिकल वगैरे जास्त होते. तर आता घरी जाण्याची जास्त ओढ लागली होती, मुलं घरी होतेत ना, तरी पण आम्हाला हे सगळी कामं करायला अर्धा तास आणि 15 मिनटं म्हणजे पाऊण तास गेला. एका तासाभरात आम्ही घरी आलो होतो. तोपर्यंत अर्णव कुणाल थोडी टीव्ही बघितली आणि थोडासा अभ्यास पण केला होता दोघांनी. इथं आलो, जाता जाता फौजी म्हटले तेल वगैरे पण टाकायचं होतं गाडीमध्ये, तर म्हटले लागलंच आता ते पण काम करूया, कारण परत उद्या त्यांना ड्युटीला जायचं होतं सकाळी, तर तिकडं पण तेल वगैरे टाकायचं. पेट्रोल पंप लांब आहे ड्युटी साईडला, इथं आता आपण जाताना रस्त्यावर तिथं साईडलाच होतं, तर म्हटलं इथंच आता मी टाकून घेतो तेल वगैरे. तर चला आता तेल वगैरे गाडीमध्ये टाकून घेतलं आणि आपण घरी पोचलो. आणि चला घरी आम्ही पोचलोय, आणि 1 तास लागला आम्हाला. आता ना 7 वाजल्यात, आम्ही 6 वाजता गेलो होतो. अर्णवचा चाललाय अभ्यास, कारण त्याचा पेपर चालू आहे, उद्या पण त्याचा पेपर आहे. कुणाला आपला खेळतोय, कुणाला थोडाफार अभ्यास केलाच होता, तर नंतर मग तो खेळायला लागलाय. आता त्या रूममध्ये त्याचा चाललंय काही ना काहीतरी करायचं. अर्णवचा आपल्या उद्या पेपर आहे, त्यामुळे इथं अभ्यास वगैरे करतोय. आणि ह्या साईडला ना त्यांनी म्हणजे ट्रीटमेंट करताना इंजेक्शन दिले भुलच, त्यामुळे थोडंसं बाजू जडजड झाल्या.
आता थोडं थोडं हळूहळू म्हणजे होईल ते. तर आता चला स्वयंपाक बनवूया. थोडाफार आहे स्वयंपाक, थोडा बनवायचा आहे. तर चला, व्हिडिओ आता कंटिन्यू करायला होणार नाही कारण मला स्वयंपाक पण बनवायचा आहे आणि जास्त काही बोलता पण येत नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र. चला तर मग.